हॅलो गाईज, आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करतो मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. तर गेल्या वर्षी तुम्हाला याच्या रिलेटेड एक टॉपिक होता मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिड. तर बघा, मॅटरच्या तीन आपल्याला पॉईंट्स असतात. ते कुठले कुठले? तीन स्टेट असतात. ते असतात सॉलिड, नंतर लिक्विड आणि काय असतात? गॅस. तर सॉलिड हे आपण 11th मध्ये आपण शिकलेलो आहे म्हणजे. आणि मग लिक्विड आणि गॅस काय करायचं आपल्याला आता स्टडी करायचं. ह्या दोघांना मिळूनच काय म्हणलं जातं? फ्लुइड्स म्हणलं जातं. मग दोघांना मिळूनच का फ्लुइड्स म्हणलं जातं ते आपण आता स्टडी करूया. तर पहिल्यांदा हे तर कळले तुम्हाला, तीन स्टेट असतात सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिडला काय असतं? डेफिनाइट शेप असतो, डेफिनाइट व्हॉल्यूम असतो, बरोबर. आणि त्याच्यावरती जर फोर्स अप्लाय केला तर तो काय करतो? स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. नियरली मेंटेन असा शब्द इथे दिले बघा. काय दिलेले? नियरली मेंटेन. मग नियरली मेंटेन म्हणजे काय? की बऱ्यापैकी 99% स्वतःला मेंटेन ठेवायचा प्रयत्न करतो. 1% डिफॉर्मेशन होणार. डिफॉर्मेशन म्हणजे चेंज होणार त्याच्यात, पण बऱ्यापैकी तो स्वतःला मेंटेन ठेवायचा प्रयत्न करतो. बट लिक्विड आणि गॅसमध्ये तसं होत नाही, कारण की त्याला स्वतःचा ओन असा शेप नसतो. गॅस, परत सांगतो, लिक्विड आणि गॅसला इथे दिलेले बघा, लिक्विड आणि गॅसला स्वतःचा ओन शेप नसल्यामुळे तो काही मेंटेन ठेवणार नाही स्वतःच. काही त्याच्यावरती याच्यावरती आपल्या केला पण फोर्स की तो काय करणार? डायरेक्ट डिफॉर्मेशन व्हायला सुरुवात करणार. डिफॉर्मेशन म्हणजे चेंज व्हायला सुरुवात करतात. कोण? लिक्विड आणि गॅस. तसं सॉलिड स्वतःला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करतो. कळतं? तसंच मग हाच पुढे दिला की तुम्ही ज्या कंटेनरमध्ये किंवा ज्या वेसलमध्ये त्याला टाकणार आहे, कशाला? लिक्विड आणि गॅसला, तो त्याचा शेप काय करणार आहे? घेणार आहे. तसंच पुढे, ड्यू टू दिस लिक्विड अँड गॅस फ्लो अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. म्हणजे तुम्हाला मी आत्ता म्हणलं, तुम्ही त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर तो काय करायला लागतं? फ्लो करायला लागतं. कळतं? तर बघा, ज्या गोष्टी फ्लो करतात अशा याला काय म्हटलं जातं? फ्लुइड. कळतं? कोण कोण? लिक्विड आणि गॅस हे फ्लो करतात, म्हणून त्या दोघांना कलेक्टिव्हली आपण काय कन्सिडर करतो? फ्लुइड्स करतो. तर बघा, आता इथे काय दिले? नो रिजिडिटी. नो रिजिडिटी म्हणजे काय? इथे मी रिजिडिटी म्हणजे काय पहिलं ते लिहितो. काय असणार आहे? रिजिडिटी हा पॉईंट दिलेला आहे. रिजिडिटी आता हे खूप आधी झालेलं आहे, बट तरी पण मी एकदा सांगतोय. जे स्वतःला बेंड करण्यापासून अपोज करतात अशाला रिजिड बॉडी म्हणतात. ते कोण असतात? सॉलिड. सॉलिड काय करतात? बेंड होऊन देत नाही. मी इथे लिहितोय मी, काय असतात? इनएबिलिटी टू बेंड. बट आपण जर नो रिजिड म्हणलं किंवा नो रिजिडिटी, असे कोण असतात? लिक्विड अँड गॅस. ह्यांच्यात काय असतात? हे ॲबिलिटी टू बेंड नाही म्हणू शकत, पण ॲबिलिटी टू फ्लो असतं. म्हणजे तुम्ही त्याच्या फोर्स अप्लाय केला की ते काय करतात? सरळ सरळ फ्लो करायला सुरुवात करतात. किंवा असलीच तर खूप काय असते? लो असते. लो म्हणजे एकदमच कमी, एकदम कमी म्हणजे 1% असं कन्सिडर करू शकतो आपण. आणि आता बघा, आपल्या रिअल लाईफमध्ये ज्यावेळेस आपण कन्सिडरेशन करतो कशाचा? फ्लुइडबद्दल बोलतो, त्यावेळेस काही गोष्टी समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्याचे काही टॉपिक आहेत ते पण समजून घेणं गरजेचं आहे. तर पहिलं की आपण ह्या लेसनमध्ये काय शिकणार आहे? दोन गोष्टी. ज्यावेळेस फ्लुइड रेस्टमध्ये असणार आहे आणि ज्यावेळेस फ्लुइड मोशनमध्ये असणार आहे. आताच बघा, ज्यावेळेस फ्लुइड मोशनमध्ये असतं त्यावेळेस वेस्कोसिटी हा पॉईंट येतो, आणि ज्यावेळेस तो रेस्टवरती असतो त्यावेळेस काय येणार आहे? सरफेस टेन्शन. हे आपण ह्या लेसनमध्ये शिकूच, व्हॉट इज वेस्कोसिटी, व्हॉट इज सरफेस टेन्शन. पण समजून घ्या, ज्यावेळेस मोशनमध्ये असणार आहे त्यावेळेस वेस्कोसिटी जी असते आणि रेस्टमध्ये असते ते सरफेस टेन्शन असतं. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, ते आपण बघणार आहेत. आता ह्या लेसन बद्दल बोलूया. काय? हा लेसन आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे. तर पहिला पार्ट कुठला? पहिला असणार आहे स्टॅटिक, नंतर असणार आहे डायनामिक, आणि तिसरा असणार आहे सरफेस टेन्शन. आता वेस्कोसिटी हे याच्यातच येणार आहे. कळतं? तर आता स्टॅटिक म्हणजे काय? रेस्ट. ज्यावेळेस तुमचं फ्लुइड रेस्टवरती असतं, काय? फ्लुइड रेस्टमध्ये असतं त्यावेळेस स्टॅटिक असतं. ज्यावेळेस मोशनमध्ये असेल त्यावेळेस डायनामिक्स असतं. आणि सरफेस टेन्शन हा एकदम वेगळा पॉईंट आहे. हा रेस्टमध्येच असतो खरं तर. फ्लुइड रेस्टमध्ये असल्यावरती स्टडी करतो आपण, पण हा थोडा वेगळा पॉईंट आहे. मग अशा 3 मध्ये हा लेसन डिवाइड केलेला आहे. तर मी आता तुमच्या बुकमध्ये कसा दिला आहे? पहिला पॉईंट हा दिलेला आहे, नंतर पॉईंट हा दिलेला आहे, आणि शेवटी पॉईंट हा दिलेला आहे. बट मी घेताना कसा घेतोय समजून घ्या नीट. मी हा पहिला पॉईंट हा घेतोय, नंतर हा,
आणि लास्टला सरफेस टेन्शन घेतोय. कारण की जर आपण फ्लुइड बद्दल स्टडी करतोय तर पहिल्यांदा पूर्ण फ्लुइड बद्दल बोलूया, म्हणजे रेस्ट मध्ये मोशन मध्ये पूर्ण बोलूया आणि नंतर मग सरफेस टेन्शन हा वेगळा घेऊया. कळतं? आता परत तेच फ्लुइड बद्दल आपण बोलत होतो, ते अजून एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो. फ्लुइड्स कसं असतात? आता फ्लुइड तुम्हाला कळलं कुठल्या दोन गोष्टींना म्हणणार आहे आपण, लिक्विड अँड गॅस. बट मोस्टली जास्त करून आपण फ्लुइड कशाला कन्सिडर करतो? ह्यालाच इथे लिहितो वाटलं, मोस्टली वी यूज फ्लुइड ॲज अ लिक्विड. बरोबर? म्हणजे जास्त करून आपण फ्लुइड म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर लिक्विडच येतं. गॅस हे खूप खूप क्वचित कन्सिडरेबल असतं ते. बट आपण ह्याचा दोघांचा, ज्यावेळेस फ्लुइड म्हणतो त्यावेळेस हा दोघांचा स्टडी करतो, हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. तर आय होप सगळ्यांना हे इंट्रोडक्शन समजलेलं आहे. बेसिक आहे, एकदम सिम्पल आहे. कशाला काय बोलतो हे ऑलरेडी आधी आपण बघितलेलेच आहे. तेच पॉईंट मी तुम्हाला परत एकदा सांगितलेले. आता बघा फ्लुइड, जे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, बट परत एकदा सांगतोय. फ्लुइड म्हणजे अशा गोष्टी ज्या फ्लो करू शकतात. बघा इथेही मेन्शन केलेलं आहे, काय दिलेलं आहे, विच कॅन बी फ्लो. जे फ्लो करतात अशा याला काय म्हणतात? फ्लुइड. बट अजूनच त्याच्यात काय एक्सप्लेन, जर तुम्हाला डेफिनेशन म्हणलं की अजून एक पॉईंट त्यात एक्सप्लेन करतोय मी, तर कुठला? कंटिन्युअसली, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. काय? कंटिन्युअसली डिफॉर्म अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. म्हणजे तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय केला की तो डिफॉर्मेशन करायला सुरुवात करणार. काय बोलतो मी? फोर्स अप्लाय केला की तो डिफॉर्म करायला सुरुवात करणार. डिफॉर्म म्हणजे काय? चेंज व्हायला सुरुवात करणार. तर चेंज म्हणजे याचा मिनिंग काय घ्यायचा आहे? रेस्ट वरती असेल तर तो काय करायला लागणार आहे? मोशन मध्ये यायला सुरुवात करणार आहे. याला डिफॉर्मेशन म्हणायचं आहे. कळतंय कशाचं? याच्या इथे जे बोलतोय ते डिफॉर्मेशन म्हणजे काय, आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहे. डिफॉर्मिंग फोर्स, रिस्टोरिंग फोर्स 5व्या लेसन मध्ये सॉलिड मध्ये शिकलोय ना, तर त्याबद्दलच बोलतोय आपण टोटली. तर आता फ्लुइड कुठले असतात समजून घ्यायचं. फ्लुइड हे 3 प्रकारे बघणार आहे आपण. एक लिक्विड, नंतर गॅस आणि तिसरं काय असतं? प्लाझ्मा. आता प्लाझ्मा असतं काय हे तर तुम्हाला माहित असेल, बट नसेल तर मी सांगतो. हे कशामध्ये असतं? इन ब्लड. कशामध्ये सापडणार आहे? हे ब्लड मध्ये सापडणार आहे. मग ब्लड मध्ये असतं तर हे कशापासून बनलेलं असतं तेही मी इथे लिहितोय. तर याच्यामध्ये काय असतं माहितीये का? आयन्स असतात, त्यानंतर इलेक्ट्रॉन्स असतात, अजूनही भरपूर गोष्टी असतात, पण ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट मेनली असतात त्यात. करेक्ट? आता हे नीट समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर जास्त करून आपण कोण यूज केलं जातं? लिक्विडच फ्लुइड म्हणून यूज केलं जातं मोस्टली. खूप कमी केसेसमध्ये गॅस केला जातो. प्लाझ्मा हा लिक्विडमध्येच कन्सिडरेबल असतो. कळतं? तुम्ही ऐकलं असेल मिनी लिक्विड, कळ मिनी सॉलिड म्हणू शकतो आपण. म्हणजे तो लिक्विडही नसतो किंवा आपण काय म्हणतात, लिक्विडही नाही आणि तो हे पण नाही, काय सॉलिड पण नाही. म्हणजे टूथपेस्ट वगैरे हे पण फ्लुइडच आहे, फ्लुइडमध्येच येतात टूथपेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी. तर आता तुम्ही कधी मोल्टन लावा बघितलं असेल किंवा ऐकलं असेल मोल्टन लावा. लावा म्हणजे ऐकलं असेल, लावा तर माहीतच आहे सगळ्यांना. काय बोलतोय मी? मोल्टन लावा. मोल्टन लावा हे सुद्धा काय आहे? अल्सो फ्लुइड. मोल्टन लावा म्हणजे बघा की जो लावा कडक झालेला नाहीये, जो आता फ्लो करतोय. मूवीमध्ये वगैरे बघितलं असेल तुम्ही, लावा कसा फ्लो करत येतो, तर तो लावा सुद्धा काय असतो? म्हणजे तो सॉलिडही झालेला नाहीये आणि लिक्विडही नाहीये, बरोबर मध्ये आहे. तर अशाला मोल्टन लावा म्हणतात. मोल्टन स्टेट हे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण ऐकलं असेल, खूप वेळा बघितलं असेल. हे नॉर्मली यूज करतात. तर कळलं? टूथपेस्ट वगैरे हे सगळ्या गोष्टी कशात येणार आहे? फ्लुइड मध्येच कन्सिडर केलं जातं. त्याला सेमी सॉलिड म्हणतात. टूथपेस्ट हे कसं येतं? इथे बाजूला लिहितोय मी. कुठलं? टूथपेस्टला काय म्हटलं जातं? सेमी सॉलिड. ओके, सेमी सॉलिड म्हणलं की जे थोड्या प्रमाणात तरी फ्लो करतं ना, म्हणजे पडलं की बाबा खाली थोडंसं तरी सरकणारच, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? फ्लुइड मधूनच कन्सिडर केलं जातं. खरं तर अजून भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही डफ म्हणू शकता, वॉटर वगैरे, एअर, बरोबर, एअर असतं, वॉटर, ह्या सगळ्या गोष्टी कशा देणार आहेत? हे काय सेमी सॉलिड नाहीये, बट एक सांगतोय की ह्या गोष्टी काय आहेत? फ्लुइड आहेत. सगळ्या गोष्टी काय आहेत? हे सुद्धा काय? फ्लुइडच आहेत. आपण फ्लुइड बद्दल टोटली बोलतोय. आता फ्लुइडच्या मग मेकॅनिकल प्रॉपर्टीज कुठल्या आहेत त्याही बघणार आहेत आपण. खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज कुठल्या आहेत त्या बघा. पहिली प्रॉपर्टी काय आहे नीट बघा. आता इथे लिहितोय मी, नीट समजून घ्या एक एक प्रॉपर्टी. पहिलं असतं शेअर मॉड्युलस इज 0. काय बोललोय मी? शेअर मॉड्युलस इज 0. 0 म्हणजे काय? आता शेअर काय बऱ्यापैकी लोकांना माहित असेल ज्यांनी 11th मध्ये केलेलं आहे. नसेल तर मी सांगतो. इथे बघा, शेअर म्हणजे कन्सिडर केलं जातं, शेपला शेअर म्हणतात. आणि मॉड्युलस म्हणजे रेजिस्टन्स किंवा अपोज, म्हणजे शेप चेंज करण्यापासून अपोज करणे.
तर हे काय बोलले, झिरो. नीट समजून घ्या, एकदम सिंपल आहे. शेप चेंज करण्यापासून काहीच अपोज करत नाही म्हणजे झिरो म्हणलं जातं. म्हणजे काय की त्याला तुम्ही फोर्स अप्लाय केला की तो अपोजच करणार नाही की मला चेंज करू नका. तो त्याच्या अप्लाय केला की तो लगेच काय करणार आहे, स्वतःला चेंज करायला सुरुवात करणार आहे. कळतंय? म्हणजे कन्सिडर करा, थोडी इमॅजिन करा, इमॅजिनेशनची खूप गरज आहे. असं कन्सिडर करा, वॉटर आहे आपल्याकडे, तुम्ही याच्यावरती फोर्स लावला, टँजन्शियल फोर्स सांगतोय, कुठला टँजन्शियल फोर्स लावला, त्याला शेअर फोर्स म्हणतो आपण. फोर्स लावला तर हा म्हणणारच नाही मला चेंज करू नका, हा काय करायला लागणार, डायरेक्ट फ्लो करायला सुरुवात करणार. म्हणून त्याला काय म्हणतात, शेअर मॉड्युलस काय, झिरो. तसाच पुढचा पॉइंट आहे, तोही लिहितोय मी. आता पुढचा पॉइंट काय सांगतो ते तिथे बघा, फ्लो अंडर द ऍक्शन ऑफ प्रेशर गार्डियंट. आता प्रेशर गार्डियंट हा पॉइंट नव्याने ऐकला असेल तुम्ही, किंवा कदाचित ऐकलाही असेल, हा गेल्या वर्षी पण 1-2 पॉइंट मध्ये होता कदाचित. तर आता हे बघा, प्रेशर गार्डियनचा फॉर्म्युला काय असतो माहित असेल तर उत्तम आहे, नसेल तर लक्ष द्या. त्याचं काय असणार आहे मग, P1 - P2 किंवा प्रेशर डिफरन्स अपॉन डिस्टन्स. काय बोलतोय मी, प्रेशर डिफरन्स अपॉन डिस्टन्स. म्हणजे कसा, कन्सिडर करा, इथे खूप इम्पॉर्टंट आहे. समजा P1 P2 दोन प्लेस बद्दल बोलतोय. पहिली प्लेस आहे पुणे आणि दुसरी प्लेस आहे पिरंगुट. ह्या दोघांमधला डिस्टन्स आहे 20 किलोमीटर आणि दोघांमध्ये काहीतरी प्रेशरचा डिफरन्स असणार, बरोबर ना. पुण्यामध्ये टेम्परेचर किंवा प्रेशर वेगळं असणार आणि पिरंगुटमध्ये प्रेशर काय असणार, वेगवेगळं. असं एक कन्सिडर करा, दोन प्लेस, मी कन्सिडर सांगतोय, ऍक्च्युअल मध्ये नका जाऊ, थोडंसं इमॅजिन करा की दोन प्लेस मधले जे प्रेशर डिफरन्स बद्दल बोलत असतो आणि अपॉन डिस्टन्स करायचं, तर त्याला काय म्हणणार आहे आपण, प्रेशर गार्डियंट. एकदम सिंपल पॉइंट आहे हा. तर त्याच्यावरती सुद्धा काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. हे त्याची प्रॉपर्टी आहे. आणि थर्ड, प्रॉपर्टी नाही म्हणू शकत, पण एक पॉइंट आहे की ज्यावेळेस आपण फ्लुइड बद्दल स्टडी करत असतो, त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं 2 स्टडी करायचं आपल्याला, रेस्ट वरती आणि नंतर फ्लुइड कशावरती असणार आहे, मोशन वरती. मग ज्यावेळेस आपण रेस्ट बद्दल स्टडी करत असतो त्यावेळेस फ्लुइड कसं असतं, हे रिअल फ्लुइड कन्सिडर करतात. कुठलं, रिअल. आणि ज्यावेळेस मोशन मध्ये असतं त्यावेळेस कन्सिडरेशन खूप वेगळं असतं, ते असतं आयडियल फ्लुइड. काय, आयडियल फ्लुइड. आयडियल म्हणजे इमॅजिन केलेलं फ्लुइड आहे, कळतंय. रिअल लाईफ मध्ये एक्झिस्ट नसणारं, इमॅजिन केलेलं. म्हणजे मोशन, आता ते का, कारण की इथे तो पण पॉइंट लिहितो, मोशनचा ज्यावेळी स्टडी करतो ना आपण, फ्लुइड ज्यावेळेस मोशन मध्ये असतं, हे थोडं कॉम्प्लिकेटेड असतं, इज कॉम्प्लिकेटेड. मग थोडं आता हे जर कॉम्प्लिकेटेड आहे तरी पण तुम्हाला स्टडी करायचं आहे, तर आपण काहीतरी अझम्पशन घेतो. तर इथे लिहितो, वी टेक अझम्पशन. त्याच अझम्पशनला आपण काय कन्सिडर करणार आहे, आयडियल फ्लुइड. कळतंय, हे रिअल लाईफ मध्ये एक्झिस्ट नाहीये, हे जस्ट इमॅजिनरी आहे. हा पॉइंट समजून घ्या तर तुम्हाला पूर्ण पॉइंट समजणार आहे. हे 3 पॉइंट आहेत. कुठल्या कुठल्या मेकॅनिकल प्रॉपर्टीचे, पहिले काय असतो, शेअर मॉड्युलस काय असतो, झिरो. तो का, ते पण मी तुम्हाला सांगितलं. शेअर मॉड्युलस झिरो म्हणजे काय, तो काय अपोजच करत नाही. वाटलंच तर मी त्याचं एक सेंटेन्स लिहून देतो इथे. इथे बघा मी काय सेंटेन्स देतो लिहून, एकदम सिंपल देतोय. काय, फ्लुइड नेवर अपोज टू एनी शेअर फोर्स. म्हणजे त्याच्यावरती कुठलाही फोर्स लावला की तो काय अपोज करत नाही, डायरेक्ट काय करावं लागतं, फ्लो करायला सुरुवात करतो. ओके, म्हणजे थोडंसं इमॅजिन करा, ग्लास आहे, ग्लासला मी जसा आडवा करणार, म्हणजे त्याच्यावरती थोडासा फोर्स लावूनच आडवा करणार ना, फोर्स लावून आडवं केलं की ते लगेच काय करायला लागतं, फ्लो करायला सुरुवात करतं. तर ह्याला म्हणायचं असतं शेअर मॉड्युलस काय असतो, झिरो. आणि जे काही फ्लो आहे ते कशाच्या अंडर द ऍक्शन ऑफ प्रेशर गार्डियन. जिथं प्रेशर कमी आहे तिकडे ते काय करायला लागतं, फ्लो करायला लागते. पण शिकलोय, प्रेशर जास्त कमी हे शिकलेलो आहे आपण. तसंच नंतर काय की फ्लुइड 2 प्रकारे असतं, रेस्ट मध्ये आणि मोशन मध्ये. रेस्ट मध्ये असेल तर रिअल फ्लुइड बद्दल बोलायचं, मोशन मध्ये असेल तर आयडियल फ्लुइड बद्दल बोलायचं. आयडियल फ्लुइड म्हणजे काय असतं, एक इमॅजिनरी असतं. का तर मोशनचं कॉम्प्लिकेटेड आहे थोडं स्टडी करणं, म्हणून आपण घेतो.
तर आता त्याच्या प्रॉपर्टी काय आहेत ह्याही आपल्याला बघायच्यात, की आयडियल फ्लुइडच्या काय प्रॉपर्टी असतात किंवा आपण त्याला काय कन्सिडरेशन करतो. तर हे बघा, पहिलं आयडियल फ्लुइड बद्दल बोलूया, रिअल बद्दल पण बोलूया, ते कंपॅरिझन मध्ये बोलूया रिअल बद्दलचं, पण पहिलं आयडियलचं समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर पहिलं आयडियल फ्लुइड हे कसं असतं, इनकॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय, की ते कॉम्प्रेस होऊ शकत नाही. जर ते कॉम्प्रेस होऊ शकत नाही तर त्याचं काय राहणार आहे, मग फिक्स्ड व्हॉल्यूम राहणार आहे. फिक्स्ड व्हॉल्यूम राहणार आहे, अजून काय राहणार आहे, फिक्स्ड मास पण राहणार आहे. कॉम्प्रेस होत नाहीये ना, कॉम्प्रेस होत नाही, मग व्हॉल्यूम मध्ये पण चेंजेस होणार नाही, मास मध्ये पण चेंजेस होणार नाही. आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला तर सगळ्यांना माहीतच आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. मग मास चेंज होत नाहीये, व्हॉल्यूम चेंज होत नाहीये, तर डेन्सिटी सुद्धा चेंज होणार नाही, ती सुद्धा काय राहणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे किंवा फिक्सच राहणार आहे. सिंपल. म्हणजे डेन्सिटी काय राहते, कॉन्स्टंट. डेन्सिटी चेंज होत नाही, हे इमॅजिन करायचं आहे. ऍक्च्युअल मध्ये असं काय होत नाही. मी क्लिअर शब्दात मेन्शन करतोय 4 वेळा, कारण की इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इन रोटेशनल फ्लो. इन रोटेशनल फ्लो म्हणजे कसं असतं, हे फ्लो कसं असणार आहे, स्मूथ असणार आहे. आता स्मूथ म्हणजे काय, की इकडे स्ट्रेट चाललंय तर स्ट्रेटच जाणार, त्याच्यामध्ये काही ते आडवं वगैरे होणार नाही. इथे वाटलं तर अजून एक पॉईंट मेन्शन करतो, नो रोटेशनल किंवा नो टर्ब्युलन्स. टर्ब्युलन्स इन फ्लो म्हणजे कसं, की टर्ब्युलन्स म्हणजे कसं, की असं स्ट्रेट जाणं, फिरणं, परत जाणं, किंवा येणं फिरणं, असं होऊन परत असं जाणं, तर ह्याला टर्ब्युलन्स म्हणतात. तर तसं काही होत नाही, ते एका स्ट्रेट लाईन मध्ये स्मूथली फॉलो करत असतं. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे नॉन वेस्कस. आता वेस्कस हे वेस्कोसिटी मध्ये आहे खरं तर हा पॉईंट समजून घेऊया आपण डीप मध्ये. फक्त आता एवढं लक्षात ठेवा, की नॉन वेस्कस म्हणजे काय, इंटरनल फ्रिक्शन. काय, इंटरनल फ्रिक्शन. मी इथे लिहितोय, मी इंटरनल फ्रिक्शन. नो हा शब्द राहिला इथे, नो इंटरनल फ्रिक्शन असणार आहे, कारण की नो त्यांनी नॉन वेस्कस सांगितलं ना. नॉन वेस्कस म्हणजे नो इंटरनल फ्रिक्शन. नो इंटरनल फ्रिक्शन हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. पण कशामध्ये, हेही तुम्हाला समजलं पाहिजे, तर ते सांगतोय मी. हे बघा, असं समजा एक पाईप आहे माझ्याकडे. त्या पाईपमध्ये काय आहेत, वॉटरचे असे लेअर आहेत. हे बघ काय आहेत, वॉटरचे असं काय लेअर आहे, ते फ्लो करतात आहेत. तर हा लेअर 1 आहे, हा लेअर 2 आहे. काय बोलतोय मी, लेअर 1, हा काय लेअर 2. तर ह्या दोघांमध्ये एकमेकांना टच असतात ना, ते टच असल्यामुळे काहीतरी फ्रिक्शन व्हायला पाहिजे त्यांच्यामध्ये. शिकलोय आपण. बघा, एक आपण बघितलं होतं, एक समजा टेबल आहे, त्याच्यावरती ब्लॉक ठेवले, दोन्ही टच मध्ये आहेत. जर आपण इकडे ओढलं तर या साईडला काय होतं, फ्रिक्शन प्रोड्यूस होतं. करेक्ट. इकडे फोर्स आपण अप्लाय केला तर इकडे काय होणार आहे, फ्रिक्शन क्रिएट होणार आहे. मग सेम तसंच होणार, दोन लेअर एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होणार. त्याच फ्रिक्शनला काय कन्सिडर जातं, इंटरनल फ्रिक्शन कन्सिडर केलं जातं. तर यांच्यामध्ये तसं काही इंटरनल फ्रिक्शन नाहीये असं कन्सिडर करायचं. ऍक्च्युअल मध्ये तसं काही नाहीये, पण एक आपण कन्सिडर करायचं. हे झालं पॉईंट नंबर 3. आता एक अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो मला लिहून द्यायचा आहे, कारण की भरपूर लोकांचं कन्फ्युजन असतं इथे. हे जे फ्लो असतो, फ्लो इज नो tangential force among liquid layer. टँजेन्शियल हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. टँजेन्शियलच आहे ना, टँजेन्शियल. बघा ना, आपलं समजा असा हे ऑब्जेक्ट आहे, इथं असा फोर्स लावतोय, तर हे फोर्स कसा आहे, टँजेन्शियल फोर्स आहे ना. म्हणून ह्या फोर्सला काय कन्सिडर केलेलं आहे, टँजेन्शियल फोर्स. समजून घ्या, म्हणून हा टँजेन्शियल शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच मी तो पॉईंट लिहून दिलेला आहे. ओके, हा झाला. आता चौथा पॉईंट, हाही इम्पॉर्टंट आहे. हा तर हा काय टफ नाही आहे समजून घ्यायला. तर काय दिले, स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो म्हणजे काय, की बघा, थोडी इमॅजिन करा मी काय सांगतो, हे सोपं एकदम. की स्टेडी म्हणजे काय, की तो टाईमनुसार चेंज नाही झाला पाहिजे. म्हणजे काय, की बघ माझ्याकडे एक पाईप आहे, त्या पाईपमधून काय होतंय, फ्लो करतंय वॉटर. आणि मी काय बघितलं, सकाळी 7 वाजता बघितलं, आणि आता काय केलं, थोड्या वेळाने जाऊन बघितलं 8 वाजता. तोच पाईप, फ्लो पण तोच, काय फ्लो पण तोच. तर हे ज्या वेलोसिटीने ट्रॅव्हल करत होतं पाणी, त्याच वेलोसिटीने 8 वाजता पण करणार आहे. कळतंय. आणि 9 वाजता बघितलं तर त्याच वेलोसिटीने. म्हणजे टाइम जरी चेंज झाला तरी वेलोसिटी कॉन्स्टंट राहते. अशा याला काय म्हणणार आहे, स्टेडी फ्लो. म्हणजे कमी जास्त होत नाही, मेंटेन ठेवतं. मग या पॉइंटला सुद्धा काय लिहिणार येथे आपण,
काय लिहिणार आहे, वेलोसिटी इज कॉन्स्टंट ॲट each point with टाइम. म्हणजे टाइम जरी चेंज झाला तरी वेलोसिटी काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. कळतं, वेलोसिटी कॉन्स्टंट राहते टाइम जरी चेंज झाला तरी. अशाला काय म्हणणार आहे आपण, स्टेडी फ्लो. आय होप सगळ्यांना तिन्ही चारही पॉईंट समजलेले तिथे. पहिला पॉईंट काय की इनकॉम्प्रेसिबल असतात, कॉम्प्रेस होत नाही. कॉम्प्रेस होत नाही तर डेन्सिटी काय राहते, कॉन्स्टंट राहते. ओके. त्यानंतर काय असणार आहे, इन रोटेशनल फ्लो असणार आहे. इन रोटेशनल फ्लो म्हणजे काय, स्ट्रेट फ्लो, स्मूथ फ्लो. टर्ब्युलन्स वगैरे त्यात काय बसणार नाही, रोटेट करणार. टर्ब्युलन्स म्हणजे रोटेट, इकडे तिकडे फिरणार नाही, मेंटेन राहणार. त्यानंतर नॉन वेस्कस, तिसरा पॉईंट. नॉन वेस्कस म्हणजे त्यातलं इंटरनल फ्रिक्शन झिरो असणार किंवा नसणारच म्हणू शकतो आपण. आणि चौथा पॉईंट काय, स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो म्हणजे वेलोसिटी काय राहणार आहे, कॉन्स्टंट. टाइम जरी बदलला तरी वेलोसिटी काय राहणार आहे, कॉन्स्टंट. आता तुम्ही तो विचार केला असेल की ह्या सगळ्या गोष्टींचा आपण यूज कुठे करणार आहे, तर ते दोन इक्वेशन आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी लागणार आहे, जे तुम्हाला आत्ता आहे. तसं तर भरपूर आहे, बट आत्ता तुमच्या बुकमध्ये काय आहेत ते बघा. हे कशासाठी यूज केलं जातं, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आणि दुसरं आहे बर्नौली इक्वेशन. हे दोन टॉपिक आहेत जे आपल्याला याच्या लेसनच्या एकदम शेवटी आहेत. ते दोन पॉईंट आपल्याला शिकायचे. त्याच्यासाठी आपण आयडियल फ्लुइडचा काय करतो, यूज करतो. आय होप आयडियल फ्लुइड सगळ्यांना क्लिअर असेल. हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुमच्या बुकमध्येही मेन्शन केलेले पॉईंट आहेत. तर पुढे बघू आपण. आता बघा, आता आयडियल फ्लुइड तुम्हाला समजलेलं आहे. बट आता मी काय सांगितलं तुम्हाला, आयडियल फ्लुइड नावाची कन्सेप्ट फक्त आपण स्टडी करण्यासाठी वापरतो, रिअल लाईफमध्ये प्रेझेंट नाहीये. तर रिअल लाईफमध्ये मग प्रेझेंट काय असतं, रिअल लाईफमध्ये प्रेझेंट असतं रिअल फ्लुइड. मग आपण दोघांचं कंपॅरिझन करूया. पहिला पॉईंट काय, जो आपण ऑलरेडी बघितलेला आहे. पहिला पॉईंट काय असतं, हे इन कॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे कॉम्प्रेस होत नाही, डेन्सिटी काय राहते, कॉन्स्टंट. इथं लिहितो डेन्सिटी कॉन्स्टंट. ओके. तेच परत रिपीट करताय म्हणजे तुम्हाला रिअल बद्दल आरामात कळून जाईल. पण इथे काय होतं, हे कसं असतं, कॉम्प्रेसिबल असतं. म्हणजे कॉम्प्रेस करू शकतो आपण, प्रेशर देऊन त्याच्यावरती काय होतं, ते कॉम्प्रेस होतं. मग डेन्सिटी कॉन्स्टंट राहणार आहे का, नाही. जसं कॉन्स्ट आपण त्याच्यावर फोर्स लावायला लागणार किंवा प्रेशर लावायला लागणार आहे, डेन्सिटी काय होते, कमी व्हायला लागते, डिक्रीज व्हायला लागते. नेहमी लक्षात ठेवायचं. त्यानंतर दुसरा पॉईंट काय असणार आहे, हे मी काय सांगितलं, इन रोटेशनल असणार आहे. इन रोटेशनल फ्लो. इन रोटेशनल म्हणजे कसं, स्मूथ फ्लो. बट इथे काय असणार आहे, हे रोटेशनल किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, टर्ब्युलन्स फ्लो. टर्ब्युलन्स फ्लो म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की असं जाणं, फिरणं, परत टर्न घेणं, हे असं मोशन चालू राहतं, म्हणून त्याला टर्ब्युलन्स म्हणतात. कळतं. आता त्यातलं एक्झाम्पल काय सांगू शकतो, विंड. बघा, वारं कधी स्ट्रेटमध्ये येत नाही, इकडे असं फिरत येतं. म्हणजे कसं की कधी कुठे जास्त कुठे कमी असं येतं, कंटिन्युअसली मेंटेन राहत नाही. अजून काय म्हणू शकतो, रिव्हरमध्ये वगैरे मेंटेन तिथेही राहत नाही. सेम नसतं ना वरचं स्पीड. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं असेल तर रिव्हरचं वरचं स्पीड आणि खालचं स्पीडमध्ये खूप डिफरंट असतो. वरचं एकदम स्पीड जास्त असतं, खालचं स्पीड खूप स्लो असतं. कळतं. आता ते आपण बघूया, स्टडी करूया, ह्या लेसनमध्येच आहे. ते काय थोडंसं विचार करायला लागलं पाहिजे, कारण की आपल्याला याचं पुढे जाऊन स्टडी करायचं आहे डीपमध्ये. तर थोडा विचार करा. माहीत नसेल तर काही फरक पडत नाही, पण एकदा विचार करा, तुम्हाला पुढे जाऊन सोपत जाणार आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट काय सांगितलं आहे मी, हे नॉन वेस्कस असतात. कळतं. नॉन वेस्कस म्हणजे काय असतात, नो इंटरनल फ्रिक्शन. आणि मग याच्यात काय असणार आहे, याचा तिसरा पॉईंट काय असणार आहे, हे वेस्कस असतात. वेस्कस म्हणजे काय असणार आहे, मग इंटरनल फ्रिक्शन प्रेझेंट असणार आहे इथं, प्रेझेंट. कळतंय. म्हणजे याची वेस्कोसिटी असणार आहे. सिंपल आहे. दोन लिक्विड आहे,
दोघांमध्ये काहीतरी प्रेशर म्हणजे फ्रिक्शन होतच, म्हणून तर त्याचं स्पीड कुठे जाऊन पुढे जाऊन स्टॉप होतं. सिम्पल आहे. टूथपेस्टचा विचार करा, टूथपेस्ट खूप लांब जात नाही, म्हणजे वेस्कोसिटी जास्त असते. वॉटर फ्लो केलं तर वॉटर फ्लो बऱ्यापैकी लांब फ्लो करत जातं, म्हणजे त्याची वेस्कोसिटी सगळ्यात कमी असतं, त्यांच्या मॉलिक्युलरमध्ये फ्रिक्शन खूप कमी असतं. कळतं? थोडा विचार करा. 3 गोष्टी घ्या. हानी, मी काय बोलतो वाटलं हे थोडंसं एक्सप्लेन करतो मी एक शॉर्टकटमध्ये. समजलं तर ठीक, नाही समजलं तर आपण वेस्कोसिटीमध्ये बघूच. काय बोलतोय मी? वॉटर, हानी, आणि काय म्हणूया आपण? टूथपेस्ट. आपण 3 गोष्टी घेतल्या. तर सगळ्यात लांबपर्यंत फ्लो करत कोण जाणार आहे? वॉटर. मीडियम मध्ये कोण जाणार आहे? हानी. आणि सगळ्यात कमी काय? टूथपेस्ट खूप कमी फ्लो करणार, म्हणजे जमिनीवरती जर टाकलं आणि फ्लो करायला लागलं तर सगळ्यात कमी टूथपेस्ट करणार. मग जो सगळ्यात कमी फ्लो करतो, म्हणजे त्याच्यामध्ये फ्रिक्शन सगळ्यात जास्त आहे. फ्रिक्शन सगळ्यात जास्त, मग वेस्कोसिटी सगळ्यात जास्त कोणाची? टूथपेस्टची. सगळ्यात मीडियम मध्ये कुठली? याची. आणि सगळ्यात कमी म्हणजे किती? याला 3 देतो, याला 2. आणि सगळ्यात कमी म्हणजे कुणाची असणार आहे? वॉटरची. तर ते बघू आपण टोटल डीपमध्ये. जस्ट समजून घेण्याचा हा प्रयत्न करा. आलं तर ठीक, नाही तर ओके. आता पुढे पॉईंट नंबर 4. हा आता आठवला पाहिजे तर सगळ्यांना. काय असणार आहे? स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो म्हणजे वेलोसिटी काय राहते? मेंटेन. वेलोसिटी कॉन्स्टंट. आणि याच्यामध्ये इथे काय होणार आहे मग? 4th पॉइंट मध्ये काय म्हणणार आहे? अनस्टेडी. अनस्टेडी म्हणजे कुठलंही, सिंपल आहे. तुम्ही कधी इमॅजिन पण केलं असेल किंवा तुम्ही प्रॅक्टिकल लाईफमध्ये पण बघितलं असेल की कुठलंही फ्लुइड फ्लो करताना कॉन्स्टंट स्पीडनी कधीच फ्लो करत नाही, त्याची वेलोसिटी चेंज कंटिन्युअसली होते. म्हणून आपण काय लिहिणार आहे? वेलोसिटी इज नॉट कॉन्स्टंट. बस एवढं सिंपल 4 पॉईंट आहे त्याचे. ह्याला डिफरन्स म्हणायचं आहे. आता बघा काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत किंवा जो डिफरन्स म्हणू शकतो तो समजून घेणं गरजेचं आहे. एक छोटासा पॉईंट आहे एकदम, तर तो काय तो समजून घ्या. आता की आता बघा 2 कॉलम केलेत मी, सॉलिड आणि फ्लुइडसाठी. तिथे एक माझी लाईन मारतोय मी. आता हे काय आणि याचं यूज काय ते आपण बघणार आहे. तर आता बघा मी पहिला पॉईंट काय लिहितो इथे. फर्स्ट पॉईंट, सॉलिड काय असतात? हॅव, शेअर, स्ट्रेस. शिकलेलो आहे आपण हे गेल्या वर्षी. शेअर स्ट्रेस असतो. आणि सॉलिड काय करतात? सॉलिड अपोज द शेअर स्ट्रेस. शेअर स्ट्रेस म्हणजे काय? की तुम्ही सॉलिडला जर ताणलं तर त्या ताणला जातो, पण सोडल्यावरती तो परत जागेवरती येण्याचा ट्राय करतो. मग तो फोर्स कुठला लावला जातो? तोही लिहितोय. बाय डेव्हलपिंग रिस्टोरिंग फोर्स. कुठला असणार आहे? रिस्टोरिंग फोर्स. म्हणजे स्वतःला परत जागेवर आणण्यासाठी काय करतो? तो ट्राय करतो. कुठला फोर्स लागून? रिस्टोरिंग फोर्स. आपण बघितलेली इलेस्टिक लिमिट वगैरे ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत गेल्या वर्षी. बट लिक्विडमध्ये तसं होत नाही, किंवा आपण फ्लुइडमध्ये तसं होत नाही. मी इथं लिहितो नो शेअर स्ट्रेस. शेअर स्ट्रेस एकदम सिंपल पॉइंट आहे. का बरं शेअर स्ट्रेस नसतो? त्याला स्वतःचा शेपच नाहीये. मग तो इथं लिहितो बिकॉज दे डोंट हॅव फिक्स्ड शेप. स्वतःचा फिक्स शेप नाहीये. मग फिक्स शेप नाहीये तर तो कुणाला अपोज करणार? कुणालाच नाही करणार. शेप पाहिजे ना स्वतःचा. परत जागेवर कुठल्या शेपवर येणार? त्यांना स्वतःचा ऑलरेडी शेपच नाहीये, तर ते कुणालाही अपोज करणार नाही. त्याच्यावरती थोडा जरी फोर्स लावला तरी ते काय करणार आहेत? डिफॉर्म व्हायला सुरुवात करणार. डिफॉर्म म्हणजे काय होणार आहेत? ते पूर्णपणे लगेच चेंज होणारे, फ्लो करायला सुरुवात करणार. मग आता मला सांगा, जर स्वतःवरती त्यांचा फिक्स शेप नाहीये तर मी तोच पॉईंट लिहितोय. देअरफॉर, बरोबर, हे लिहिलं आपण. सो इथे लिहितो सो दे गेट डिफॉर्म. अँड नॉट, किंवा कांट लिहूया आपण इथे, किंवा कांट अपोज शेअर स्ट्रेस. शेअर स्ट्रेस मला सांगा अपोज करणार नाही म्हणजे ते काय होणार आहे? डिफॉर्म होणार आहे. ओके, सिंपल शब्दात एवढासा सिंपल डिफरन्स आहे.
आता नेहमी तुम्हाला मी सांगितलं फ्लुइड बद्दल बोलतोय, दोन प्रकारचे फ्लुइड घेणार आहे. तर आपण एवढं लक्षात ठेवायचं की आयडियल बद्दल बोललं तर ते काय होणार आहे, डायरेक्ट डिफॉर्मेशन होणार आहे, सिंपल. पण ज्यावेळेस रिअल फ्लुइड बद्दल बोलतात त्यावेळेस एक पॉइंट आहे तो लक्षात ठेवायचा की रिअल फ्लुइड बद्दल ज्यावेळेस बोलत असतो आपण त्यावेळेस ते डिस्प्ले वेस्कॉसिटी. बघा वेस्कस म्हणून असा पॉइंट मी सांगितला होता रिअल फ्लुइड मध्ये, बरोबर. वेस्कस असतात, ते वेस्कस असतात म्हणजे वेस्कोसिटी असते. वेस्कोसिटी असणं म्हणजे त्याला काय असतं, लो शेअर स्ट्रेस असतं. काय असणार आहे, लो शेअर स्ट्रेस, म्हणजे थोडासा अपोज करतं रिअल फ्लुइड ऍक्च्युअल मध्ये, कळतं की एकदम लो लेवलला काय करतं, अपोज करतं कुणाला, शेअर स्ट्रेसला. वाटलं तेही तुम्ही तिथे स्मॉल मध्ये लिहू शकता, लो अपोजिशन किंवा लो अपोज टू शेअर स्ट्रेस, म्हणजे एकदम थोडंसं काय करणार आहे तो, अपोज करणार आहे शेअर स्ट्रेसला. हे बेसिक डिफरन्स आहे, बस एवढेच सिंपल आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये सॉलिड मध्ये काय असतं हे तर कळलंय, शेअर स्ट्रेस असतं, याच्यामध्ये शेअर स्ट्रेस नसतं. हे का असतं, कारण की याला फिक्स शेप असतो म्हणून. आणि जो काही त्याच्यावरती स्ट्रेस लागतो तो परत तो रिमूव्ह करतो सॉलिड, कसा, रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करून, करेक्ट. पण याच्यामध्ये तसं काय होतच नाही, रिस्टोरिंग फोर्स अप्लायच होत नाही का, तर स्वतःचा शेपच नाही येते इकडे, तर कुठल्या शेपवर परत येणार, नाहीच नाही येणार तो, कळतं. पण रिअल फ्लुइड मध्ये काय असतं, वेस्कोसिटी असल्यामुळे तो वेस्कोसिटी काय तुम्हाला सांगितलं, फ्रिक्शन असल्यामुळे तो परत स्वतःच्या थोडासा काय करतो, अपोज करतो. फ्रिक्शनमुळे काय करतो, थोडासा अपोज करतो आणि जास्त फ्लो होत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं टूथपेस्ट ही जास्त फ्लो करत नाही, म्हणजे ती वेस्कस असते. वेस्कस म्हणजे काय की थोडासा अपोज करतं फोर्सला. पण कोण काहीच अपोज करत नाही, वॉटर, म्हणून वॉटर जास्त लांबपर्यंत फ्लो करत जातं, कारण की ते काय करत नाही, काहीच अपोज करत नाही. ओके, हा पॉइंट इम्पॉर्टंट होता. आपण पुढचा पॉइंट घेऊया आता, प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. आता याच्यावरून काही प्रॉपर्टी आहेत त्या तुम्हाला समजल्या असतील. पहिलं काय की जे मी आत्ताच बोललो, दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन, म्हणजे चेंज व्हायला काहीच अपोज करत नाही. चेंज करता येणार तर करा, असं होतं, कळतं. दे गेट परमनंटली डिफॉर्म, म्हणजे स्वतःला परमनंटली चेंज करतात. सिंपल आहे ना, एका कंटेनरमध्ये आपण त्याला फोर्स दिला तर ते काय करणार आहे, फ्लो करायला लागणार आहे. फ्लो करायला लागणार आहे म्हणजे परमनंटली त्याचा शेप चेंज होणार, परत ते आहे त्या जागेवरती येणार आहे का, नाही येऊ शकत. हे फ्लुइडचं झालं. दुसरं काय, दुसरा पॉईंट काय, हा पहिला पॉईंट आहे, हा दुसरा पॉईंट काय सांगितलं, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो, म्हणजे ते फ्लो करतात, सिंपल आहे, हेही कळले आता तुम्हाला. आणि तिसरा पॉईंट काय आहे, दे हॅव ॲबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर, म्हणजे कुठलंही कंटेनर कुठल्याही वेसलमध्ये टाकलं की तो त्याचा शेप काय घेतो, पण हे कशामुळे घेतो हे खूप इम्पॉर्टंट आहे, हा पॉईंट आहे. बघा काय दिले, अ फ्लुइड एक्झिस्ट दिस प्रॉपर्टी बिकॉज दे कांट अपोज द शेअर स्ट्रेस. ह्या सगळ्या प्रॉपर्टी कुठल्या कारणामुळे, फक्त एक कारण, शेअर स्ट्रेसमुळे. शेअर स्ट्रेस नसल्यामुळे काय करतो तो, लगेच कुठल्याही, हे सगळ्या प्रॉपर्टी काय करतात, फॉलो केल्या जातात, सिंपल. आता पुढे काय दिलंय, इन टर्म फ्लुइड इन्क्लूड बोथ लिक्विड अँड गॅस, म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की फ्लुइड म्हणलं की लिक्विड आणि गॅस येतच, बट जास्त करून कशाला जास्त इम्पॉर्टन्स दिले जातात, लिक्विड बद्दलच बोललं जातं. खूप कमी असतं बघा, विदाऊट एनी रेफरन्स ऑफ गॅस, म्हणजे खूप कमी गॅसला रेफरन्स कन्सिडर केलं जातं, जास्त करून कशाला कन्सिडर केलं जातं, लिक्विडलाच. ओके, आता बघा ज्यावेळेस आपण फ्लुइड बद्दल बोलतो, तीन प्रकारचे फ्लुइड असतात. फ्लुइड बद्दल स्टडी करताना तीन प्रकारचे स्टडी करायचं गरजेचं आहे, हायड्रोस्टॅटिक, हायड्रोकायनॅमेटिक आणि हायड्रोडायनॅमिक्स. आता हायड्रोस्टॅटिक काय असतं, हायड्रोकायनॅमेटिक काय आणि हायड्रोडायनॅमिक काय हे पण बघूया आपण. जर तुम्ही काय बोलतो, मी पॉइंट मार्क करतोय, काय, जर तुम्ही स्टडी करत असाल, स्टडी वेन लिक्विड ऑर फ्लुइड ॲट रेस्ट, काय, ॲट रेस्ट, ज्यावेळेस रेस्ट वरती असेल त्यावेळेस काय म्हणणार आहे, हायड्रोस्टॅटिक. दुसरं पॉईंट काय आहे, हायड्रोकायनॅमेटिक. हायड्रोकायनॅमेटिक म्हणजे काय की स्टडी करायचा कशाचा, ज्यावेळेस फ्लुइड कशामध्ये असणार आहे, मोशन मध्ये असणार आहे. पण काय कन्सिडर करायचं नाही, इथे लिहितो बट विदाउट consideration of any force which cause motion. म्हणजे मोशन कुणाबरोबर कुणामुळे झालेलं आहे त्याचं जर त्या फोर्सचं कन्सिडरेशन नसन करत तर आपण काय म्हणणार आहे, हायड्रो
कायनामॅटिक. पण जर का परत हेच काय, हेच सगळं इथे मी लिहितोय बघा, बट विदाऊटच्या ऐवजी फक्त चेंज काय होणार आहे, विथ. बस एवढंच फक्त शब्द आला पाहिजे. म्हणजे जर फोर्सला इन्क्लूड करून स्टडी करत असेल तर काय म्हणणार आहे, हायड्रोडायनॅमिक. मग तुम्ही काय काय स्टडी करणार आहेत, तर तुम्ही करणार आहेत स्टडी हा पहिला हायड्रोस्टॅटिक आणि दुसरा करणार आहे हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रोकायनॅमेटिक्स तुम्हाला आता सध्या तरी स्टडीला नाहीये. 12 साठी फक्त तुम्हाला हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनॅमिक्स एवढं स्टडीला आहे. आता तुम्ही बघा मेकॅनिकल प्रॉपर्टी बघितल्या बरोबर, हे बघा दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही ह्या बेसिक प्रॉपर्टी बघितल्या, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. पण ऍक्च्युअल मध्ये प्रॉपर्टी काय असतात हे मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट येते. तर पहिली डेन्सिटी. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला तर सगळ्यांना माहित असणार आहे, नसेन तर मी सांगतो. डेन्सिटी हे रोनी दाखवलं जातं आणि रोचा फॉर्म्युला काय असतो, तो लिहितं मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे त्या गोष्टीचं मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास कशात, आता याचं युनिट जर विचारलं, काय युनिट जर विचारलं तर युनिट कसं सांगणार आहे, केजी मीटर क्यूब. व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये येणार ना, मग युनिट झालं हे त्याचं. त्यानंतर डेन्सिटी ऑफ वॉटर किती असतं तेही तुम्हाला बेसिक एक कॉन्स्टंट लक्षात राहिलं पाहिजे. 1000 kg पर मीटर क्यूब हे डेन्सिटी ऑफ काय, वॉटर आहे. हा पॉइंट इंपॉर्टंट आहे. ओके, तर हे बेसिक फॉर्म्युले आहेत मास अपॉन व्हॉल्यूम. हे तुम्हाला खूप वेळा तुमच्या अख्ख्या 12th मध्ये इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे बुकमध्ये जास्त दिलेले नाहीयेत. त्यानंतर स्पेसिफिक वेट. आता त्याला आपण दुसरा शब्द काय वेट डेन्सिटी पण म्हणतात. तर ते कसं काढतात, म्हणजे वेट डेन्सिटी काढायचं असेल तर फॉर्म्युला असतो वेट अपॉन व्हॉल्यूम. कळतंय, वेट ऑफ मास किंवा सॉरी वेट ऑफ सबस्टन्स अपॉन व्हॉल्यूम. ओके, ह्याचा फॉर्म्युला आहे सिंपल एकदम. तर आता कन्सिडर करा फॉर्म्युले काय असतात सगळ्यांना माहिती आहे. वेटचा काय असतो एम जी अपॉन व्हॉल्यूमचा काय असणार आहे मग व्ही. एम व्ही कुणाचा असणार आहे फॉर्म्युला बघा आत्ताच दाखवलं आपण. एम व्ही म्हणजे काय घेणार आहे आपण इथे रो बरोबर, किंवा डेन्सिटी म्हणू शकतो. इथे फॉर्म्युला लिहितोय मी काय एम अपॉन व्ही. हा फॉर्म्युला जर इथे पुट केला तर काय बनणार आहे आपला दुसरा फॉर्म्युला रो जी. हे काय मिळालं तुम्हाला स्पेसिफिक वेट. कळतंय, हा एक फॉर्म्युला आहे, याला स्पेसिफिक वेट म्हणायचं आहे, नेहमी लक्षात ठेवा. आता त्याचं युनिट काय बनणार आहे, मग युनिट पण सेम असणार आहे न्यूटन पर मीटर क्यूब. वेट बरोबर न्यूटन पर मीटर क्यूब सेम असणार आहे. बट आता हा एक पॉइंट इम्पॉर्टंट आहे, मग वॉटरचं स्पेसिफिक वेट किती असणार आहे. वॉटरचं स्पेसिफिक वेट किती असणार आहे 9810 न्यूटन. हाही पॉइंट तेवढाच इम्पॉर्टंट आहे. ओके, हे दोन पॉइंट समजले, डेन्सिटी आणि स्पेसिफिक वेट. आता पुढचा पॉइंट बघणार आहे आपण अजून. आता काय स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम बद्दल बोलतात हे तर कळलं, मग ते कसं दाखवायचं. इकडे बघा स्पेसिफिक व्हॉल्यूमचा फॉर्म्युला मी इथे लिहितोय. काय असणार आहे इथे व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड डिवाइड बाय मास ऑफ फ्लुइड. बघा उलटा फॉर्म्युला आहे बरोबर, इनवर्स आहे कशाचा, डेन्सिटीचा. डेन्सिटीचा फॉर्म्युला बाजूला लिहितोय, डेन्सिटी काय होतं मास अपॉन व्हॉल्यूम. तर हे उलटा फॉर्म्युला आहे, त्याला म्हणून स्पेसिफिक वेट स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणलं जातं हे, कारण की व्हॉल्यूम आहे इथे. तर मग फॉर्म्युला काय म्हणणार इथे, इथे याचं काय बनतो, कसा फॉर्म्युला याचं युनिट काय बनणार आहे, इथे लिहितोय मी युनिट असणार आहे एम क्यूब डिवाइड बाय के जी. करेक्ट, किंवा अजून एक फॉर्म्युला एस व्ही म्हणजे काय स्पेसिफिक व्हॉल्यूम. याचा फॉर्म्युला असणार आहे 1 अपॉन मास अपॉन व्हॉल्यूम. करेक्ट, मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे 1 अपॉन रो म्हणू शकतो आपण, तोही याचा फॉर्म्युला असणार आहे. सिंपल आहे, हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवणं. त्यानंतर पुढे हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या, मी नेक्स्ट पॉईंट सांगतो. पुढे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय, हा नीट लिहितोय बघा एस जी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे, वेट
डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड डिवाइड बाय वेट डेन्सिटी ऑफ वॉटर. हे लिक्विड बद्दल बोलत असतं. हेला काय घ्यायचं असतं? कॉन्स्टंट. हे इथे लिहिते वाटलं असतं मी. हे कशाबद्दल बोलतोय मी? लिक्विड बद्दल बोलत असलं तर हा फॉर्म्युला असतो. किंवा अजून एक फॉर्म्युला इथे लिहितो अल्सो. अजून एक फॉर्म्युला काय असणार आहे? मास बद्दल पण बोलू शकतो आपण. मास ऑफ लिक्विड, गिवन लिक्विड पण म्हणू शकता. आपण काय घेणार आहे मग? मास ऑफ वॉटर. याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कन्सिडर केलं जातं. तर वॉटरचं किती असतं तेही इथे लिहितं. वॉटर इथे वॉटरचं किती कन्सिडर केलं जातं? इथे 9.81 किलो न्यूटन पर मीटर क्यूब हे कन्सिडरेशन असतं. त्यानंतर पुढे अजून हे झालं लिक्विडसाठी. आता सॉरी, लिक्विड आणि आता कशाचं बघणार आहे? गॅससाठी. गॅससाठी या फॉर्म्युलेमध्ये काय चेंजेस येणार आहे? हे बघा, हे मार्क करतो. फक्त थोडासा चेंज आहे. तो काय येतो इथे बघा. आता तुम्ही इथे खाली हा फॉर्म्युला घेतला. फक्त याच्यात लास्ट फक्त वॉटर रफ करून दुसरं आपल्याला काहीतरी लिहावं लागणार आहे. ते काय बघा, इथे वॉटरच्या ऐवजी काय असणार आहे? एअर. एअर म्हणून कॉन्स्टंट घ्यायचा असतो आणि नेहमी तोच घ्यायचा. मग एअरचा किती असणार आहे ते इथे खाली लिहितोय. ते किती असणार? 1.225 kg पर मीटर क्यूब. हे झालं कॉन्स्टंट टर्म. हे आपल्याला तिथे काय करायचं आहे? पुट करायचं असतं. एकदम सिंपल शब्द आहे. हे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. इम्पॉर्टंट पॉईंट आहेत हे सगळे मी मेन्शन केलेले. ओके, तर हे बेसिक सगळं सगळ्यांना क्लिअर झाले असेल. हे समजलं तरच तुम्हाला याच्या पुढचं पूर्ण लेसन समजणार आहे. म्हणून तुम्ही परफेक्टली हे करा तर तुम्हाला उरलेले सगळे येणार आहे. ठीक, थँक्यू.